IIT मुंबईमध्ये रामायणावरील विडंबनात्मक नाटकावरून वाद झाला। यामध्ये राम आणि सीतेच्या पात्रांचं विडंबन केल्याचा आरोप होतोय, ज्यावरून राज्यभरात टीका सुरू झाली आहे। दरम्यान या प्रकरणी आता संबंधित विद्यार्थ्यांना 1,20,000चा दंड ठोठावण्यात आलेला आहे। IIT मुंबई प्रशासनाने त्याला दुजोरा दिलाय। या विद्यार्थ्यांनी हे नाटक सादर करताना रामायणातील या पात्रांचा अपमान केल्याचा देखील ठपका ठेवण्यात आलेला आहे। राम सीतेच्या पात्रांच्या विडंबनावर आता सर्वत्र टीका केली जातीये। IIT मुंबईमधील रामायणावरील नाटकावरून हा संपूर्ण वाद रंगलेला आहे आणि याच बाबत सांगतात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे। या ना त्या कारणाने वादात असणारी मुंबईतली IIT बॉम्बे ही संस्था एका नव्या धार्मिक वादात सापडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। कारण यापूर्वी शाकाहारी विरुद्ध मांसाहारी किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांची आत्महत्या यासारख्या विषयामुळे IIT बॉम्बे एका वेगळ्या वादात सापडली होती। आता गेल्या काही महिन्यापूर्वी साधारणतः मार्च महिन्यात परफॉर्मन्स आर्ट फेस्टिवल IIT मध्ये भरवण्यात आला आणि याच आर्ट फेस्टिवलच्या दरम्यान सीतेचं पात्र सादर करणाऱ्या रामायणातील एका नाटकावर काही विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेत संचालकांकडे तक्रार केली। संचालकांनीही या तक्रारीची दखल घेत या विद्यार्थ्यांना 1,20,000 रुपयाचा दंड ठोठावला आहे। परंतु ज्या वेळेला आम्ही यातील काही विद्यार्थ्यांशी खाजगीमध्ये बोललो त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीच या ठिकाणी IIT प्रशासनाकडून देण्यात आली नाही। त्यामुळं या संघटनांच्या दबावाखाली येऊन आमच्यावर अशा पद्धतीची कारवाई झाली असल्याचं विद्यार्थी खाजगीमध्ये सांगत आहेत। तर त्याच दरम्यानच्या काळात आम्ही IIT प्रशासनाशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी याबाबत कॅमेऱ्यावर बोलण्यासाठी नकार दिलेला आहे। या वर्षीचं सीतेचं पात्र करणाऱ्या या नाटकावर आक्षेप घेऊन या विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्यामुळं याला कुठेतरी धार्मिक रंग दिला जात असल्याची भावना जी आहे ती विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळते आहे। अनिल गुप्तासह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई।